कोल्हापूरच्या सहकार राजकारणात पुन्हा एकदा मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे। गोकुळ दूध संघाची निवडणूक जवळ आली असतानाच मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झालेल्या एका याचिकेमुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही मनसुबे धोक्यात आलेत। कारण गोकुळ दूध संघातील तब्बल 1200हून अधिक सभासद संस्थांवर संशयाची छाया आहे। या संस्था खऱ्या आहेत की बोगस आहेत आणि न्यायालयाने जर या संस्थांवर कारवाई केली तर गोकुळच्या निवडणुकीचं संपूर्ण गणित बदलणार का? समजून घेऊयात हा संपूर्ण मुद्दा या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघ हा जिल्ह्यातल्या सर्वात प्रभावी सहकार संस्थांपैकी एक आहे। सध्या या संघावर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता आहे, तर भाजपकडून महायुतीचा अध्यक्ष गोकुळवर असल्याचा दावा केला जातोय। दरम्यान मागील 25 वर्ष महाडिक गटाची सत्ता संपल्यानंतर मागील 5 वर्षात जवळपास 1800 नवीन दूध संस्थांची नोंदणी गोकुळ दूध संघात करण्यात आली आहे। याच काळात गोकुळच्या निवडणुकीसाठी पात्र असणाऱ्या मतदार संस्थांची संख्या ही जवळपास 1200 ते 1300 वाढली आहे। मात्र या नव्या संस्थांपैकी अनेक संस्था बोगस असल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय। याच पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील वडक शिवाले इथल्या प्रकाश बेलावडे यांनी गोकुळ दूध संघ आणि महाराष्ट्र शासनाविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या या बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेत गोकुळमधील 1200 संशयास्पद सभासद संस्था रद्द करा अशी मागणी त्यांनी केली आहे। सहकार नियमांनुसार एखादी दूध संस्था जर सलग 242 दिवस नियमित दूध पुरवत असेल तरच ती मतदानासाठी पात्र ठरू शकते। मात्र अनेक संस्थांनी प्रत्यक्षात गोकुळला दूध दिलेलंच नाही असा त्यांचा आरोप आहे, जो त्यांनी याचिकेतून केला आहे। यापूर्वी तत्कालीन अधिकारी तुकाराम मुंडेंनी तपास करून जवळपास 1200 संस्था या अवसायनात काढण्याचा आदेश दिला होता। मात्र त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रव्यवहार करून त्या कारवाईला स्थगिती मिळवून दिल्याचा आरोप सुद्धा याचिकेत करण्यात आला आहे। पण सहकारी नियमांनुसार अशी स्थगिती देण्याचा अधिकार हा फक्त दुग्ध निबंधक अधिकाऱ्यांनाच असतो असा मुद्दा सुद्धा न्यायालयात उपस्थित करण्यात आला आहे। त्यामुळे आता संशयाच्या भोवऱ्यात नेमक्या कुठल्या संस्था आहेत तर ते कोल्हापूर जिल्ह्यातलं तालुकानिहाय मी आपल्याला सांगणार आहे। पण सध्या जिल्ह्यातल्या जवळपास 1183 संस्था या संशयास्पद असल्याची चर्चा आहे। आता सगळ्यात जास्त कुठल्या आहेत तर ते तालुकानिहाय सांगते की करवीर तालुक्यातल्या 184 संस्था, भुदरगडमधल्या 178 संस्था, शाहूवाडीतील 150 संस्था, राधानगरीतील 131, कागलमधील 104 आणि गडहिंग्लज, आजरा, चंदगड, शिरोळ, हातकणंगले, गगनबावडा आणि पन्हाळा या तालुक्यांमधल्या सुद्धा अनेक संस्थांचा यामध्ये समावेश आहे। विशेष म्हणजे या संस्था सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांशी संबंधित आहेत। त्यामुळे आता या सर्व संस्था खरोखर पात्र आहेत का? त्यांनी नियमित दूध गोकुळला पुरवलंय का आणि सहकार नियमांची पूर्तता केली आहे का? याचा सविस्तर तपास दुग्ध विभागाकडून सुरू आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 मार्चला म्हणजेच उद्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये होणार आहे। म्हणजेच गोकुळ दूध संघाची निवडणूक ही काही केवळ सहकार क्षेत्रातली निवडणूक राहिलेली नाहीये, तर ती 1200 संशयास्पद संस्थांवर होणाऱ्या न्यायालयीन निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी असेल। आता न्यायालयात काय निर्णय येतो आणि गोकुळच्या निवडणुकीत कोणाचा गेम होतो याकडे कोल्हापूरच्या राजकारणाचं लक्ष लागलंय। आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।